So hello, my name is Anushka Rahate and I am from D.Y. Patil University, Akurdi. So currently I am doing UI UX. So we are currently working on a project which is research based. So my domain, that is my topic, is transportation and navigation. So can I take your interview? Yes. So can you tell me about your background, like what is your name, where do you stay? Myself, Mrs. Sakshi Khanvilkar, and currently I am working as a maths teacher in private school. I'm having total 15 years experience for this job, and always I am going from that Nigdi. I am always taking the transportation from the Nigdi to Akurdi. Akurdi. Akurdi, yes. In Akurdi where? In Akurdi, Ganganagar. Okay. So how do you travel? Always I'm choosing that by bus only. Sometime I'm using in whenever I'm hurry or I want to attend in the morning that meeting urgently. So I'm using the Uber sometime. Okay. So can you tell me the reason why have you chose this Bus. mode of Transportation. Actually, PCMC buses are coming frequently. That are coming after 50 minutes or half an hour. So regularly, I'm using that transportation by PCMC bus only. But main problem is wherever I am pick up that bus, there is not a proper bus stop. So I asked to my friend and sometime to the bus. I went to the bus Nigri bus stop and I searched that in my time buses are available or not. So I got idea that about buses are available on time in my school time and as well as whenever I am coming return to my home. That time also buses are available. Okay. So where is your bus stop? Like तुझं bus stop कुठे आहे नक्की? इकडनं? निगडी अप्पूघरच्या कमानीपासून जर समोर आपण गेलो तर तिथे बस स्टॉप असा प्रॉपर बस स्टॉप नाहीये पण जस्ट तिथे बस मध्ये थांबते. तिथून थांबते. ओके, हे जसं तुला- BRT चे बस स्टॉप्स आहेत तसे प्रॉपर बस स्टॉप नाहीये तिथे. म्हणजे तिकडे साईन पण नाहीये बस स्टॉप. साईन पण नाहीये तिथे. मग तुला कसं कळलं की तो बस स्टॉप? ऍक्च्युली जेव्हा मी 2-3 वेळा बसेस म्हणजे बस येणं तिथे बस स्टॉपला म्हणजे त्या ठिकाणी थांबले तेव्हा बसेस तिथेच पिकअप आणि ड्रॉप करत होत्या पॅसेंजरला की तेव्हा मला म्हणजे समजलं की दिस इज अ बस स्टॉप. अच्छा. आणि मग तिकडे एक बांधकाम पण सुरू आहे ना बस स्टॉपचं? हो, ते ऍक्च्युली BRTचं आहे. ऍक्च्युली 3 रोड्स आहेत तिथे. तो BRTचा बस स्टॉप म्हणजे BRTचा रोड अजून चालू नाही झालाय त्यामुळे मग तिथे त्या रोडने बसेस येतच नाही. त्याचा अल्टरनेट रोड म्हणजे थर्ड रोड आहे त्या रोडवरूनच बसेस येतात. आणि मग तुला पहिल्यांदा जेव्हा तू आता डेली बेसिसवर जाते तुला टायमिंग ऑलमोस्ट कळले हा, किती टाइमला हो. किती वेळ लागणार हो, आहे बस. बरोबर. पण तुला स्टार्टिंगला जेव्हा पहिल्यांदा तू प्रवास करणार होतीस तेव्हा तुला कसं कळलं की काय कधी टायमिंग आहे? कारण का तिकडे बस स्टॉपच्या इकडे तर बस स्टॉप नाहीच आहे तर तिकडे शेड्यूल पण नसेल लावलं. हो. कोणत्या नंबरची बस तिकडे थांबणार हे तुला माहिती नसेल. बरोबर. मग तुला टायमिंग्स बद्दल कोणी इन्फॉर्मेशन दिली? ऍक्च्युली काय झालं, फर्स्ट टाइम मी जेव्हा स्कूल अपॉइंट केली तेव्हा त्या पहिल्या दिवशी मी असा प्रॉब्लेम फेस केला की त्या रूटवरून ह्या अप्पूघरच्या रूटवरून भरपूर अकोडी स्टेशनच्या बसेस जातात पण सगळ्याच अकोडी स्टेशनच्या बसेस माझ्या गंगानगरच्या बस स्टॉपवरून जात नाही. मग 2-3 वेळा मी असा प्रॉब्लेम फेस केला की मी अकोडी स्टेशनला गेले, मग अकोडी स्टेशनवरून परत मला गंगानगरच्या बस स्टॉपला यावं लागलं. मग नंतर मला समजलं 2-3 दिवसानंतर की 303 नंबरचीच बस फक्त अकोडी स्टेशनला जाते बट व्हाया थ्रू गंगानगर बस स्टॉप. की ज्या बसेसमधून रामकृष्ण मोरे विद्यालयाचे भरपूर कॉलेजचे स्टुडंट असतात की ते रेग्युलर म्हणजे ऑन टाइम माझ्या जेव्हा स्कूलचं ओपनिंग टाइम असतो त्यावेळी बरोबर त्या टायमिंगला त्या बसेसला स्टुडंट सुद्धा अवेलेबल असायचे. मग त्या स्टुडंटला विचारून मग मला तो टायमिंग समजला की ही बसेस अवेलेबल असते आणि किती मिनिटाने, किती वेळाने, किती तासाने बस. तू कधी असा ऍप वगैरे गुगल मॅप वगैरे? ऍक्च्युली मी एकदा सर्च केलं होतं की जेव्हा मला हाफ डे जायचं होतं किंवा मॉर्निंग टाइमला अर्ली जेव्हा की 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल तेव्हा मला ट्रान्सपोर्ट सिस्टीम नसेल माझी पर्सनली अवेलेबल त्यावेळी मी बसेस विचारलं बसेस टाइम तर त्यावेळी असं झालं की म्हणजे मी कंडक्टरला विचारलं की या टायमिंगला बसेस अवेलेबल आहे पण त्या कशा असायच्या. एक तर सपोज 7:30ला आपण तिथे पंचिंग करायचं असेल स्कूलमध्ये तर प्रॉपर म्हणजे 7:15ला बसेस असायची. 7:15 आयदर 6:45 6:50 त्या टायमिंगला म्हणजे एक्झॅक्ट मला जवळजवळ अर्धा तास बरोबर डिले म्हणजे पहिलं प्रॉपर जाऊन तिथे स्टॉपला उभं राहायला लागायचं.
खूप लवकर नाहीतर मग एकदम उशिरा असं, पण एक्झॅक्ट टाइमला मला बस मिळाली नाही कधीच नाही कधीच मिळाली. आणि ह्याचे अपडेट्स वगैरे तू कुठे बघितलेस का हा, मी तेव्हा तेच त्यावेळी मग ते अपडेट घेण्यासाठी टायमिंग चेक करण्यासाठी मी मूव्ही इट तो समथिंग ॲप आहे त्याच्यावर सर्च केलं. पण त्यावेळी त्यांनी ते बस रूट दाखवतात, पण त्यावेळी जेव्हा मी ते क्लिक केलं ॲप, पण ते सबस्क्राईब करायला म्हणजे ऑफकोर्स आपल्याला ते पेड करून ते आपल्याला ॲप घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर तो टायमिंग आपल्याला ऑनलाईन मोबाईलवर दिसतोय, त्या ॲपमध्ये दिसतोय असं. हा, सबस्क्राईब करावं लागतंय. पण असं गुगलवर सर्च केलं तर ती एक्झॅक्ट टायमिंगमध्ये बसेसचा टायमिंग कुठेच अवेलेबल नाही. आणि नेहमी म्हणजे आता सपोज तुझी बस 6:15ची असेल तर ती 6:15ला येतेच की हो, कधी कधी काय होतं, ड्रायव्हर जसे जसे चेंजेस होतात त्यावेळी काही काही म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक बस असेल तर इलेक्ट्रिक बसेस एवढ्या फास्ट मूव्ह होतात की त्यांची स्पीड एवढी त्यांना कंट्रोलच होत नाही. एकदा तर मी असा प्रॉब्लेम फेस केला की मी माझ्या बस स्टॉपला जो असाईन त्यांनी जो स्टॉप दिलाय त्या स्टॉपला उभी आहे आणि त्या ड्रायव्हरनी बस जवळजवळ म्हणजे एक 15 पावलं पुढेच म्हणजे पुढे त्यांनी थांबवली आणि मी तिथून त्या बस स्टॉपच्या इकडे धावायला लागलं मला, म्हणजे बस स्टॉप सोडून पुढे धावतोय म्हणजे पुढे थांबवली गाडी. आणि मी जेव्हा त्या ड्रायव्हरला विचारलं की तुम्ही बस स्टॉप कुठे आणि तुम्ही गाडी कुठे थांबवताय, तर त्यांनी मलाच असं उत्तर केलं की नाही मॅडम, बस स्टॉप जरी इथे असला तरी आम्ही गाडी इथे थांबवतो. म्हणजे यालाच काही यांची चूक ते स्वतः कबूल करत म्हणजे इव्हन ते गाडी झेब्रा क्रॉसिंगवर थांबवत होते जो बस स्टॉप मागे आहे. आणि मग साधारण बस किती वेळ थांबते? कंडक्टर बघतो की चुकामुक होते चढताना? ऍक्च्युली कसं होतं, कॉलेजचे मुलांची गर्दी असते, इव्हन त्या टायमिंगला ऑफिस टायमिंगला अकोडी स्टेशनची ट्रेन असेल माईट बी, तर ऑफिस स्टाफ किंवा हे कॉलेजचे स्टुडंट भरपूर असतात. त्यामुळे त्यांना एवढं म्हणजे एक विदिन अ सेकंड ते स्टॉपला थांबतात, पॅसेंजर घेतात. जर सपोज गर्दी खूपच असेल तर अक्षरशः पॅसेंजरला घेत पण नाही, असा प्रॉब्लेम होतो. म्हणजे तो 2-3 वेळा मी प्रॉब्लेम तो फेस केला आणि हा प्रॉब्लेम कधी जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये जास्त होतो म्हणजे. अच्छा, मग तू ट्रॅव्हल करताना बसमध्ये तू काय प्रॉब्लेम्स फेस केलेस किंवा काय चॅलेंजेस? म्हणजे मी स्टार्टिंग जेव्हा बसमध्ये जायला लागले त्यावेळी रेग्युलर आपल्या पीसीएमसीच्या ब्ल्यू कलरच्या बसेस असायच्या किंवा ग्रीन कलरच्या बसेस असायच्या. पण आता या एक 2022-23 पासून मी असं ऑब्झर्व केलं की इलेक्ट्रिक बस आहेत, पण त्या इलेक्ट्रिक बसेस जर ती स्मॉल साईज असेल तर ते एवढं कंजेस्टेड व्हायचं की ते आमची कॉलेजची मुलं किंवा आम्ही रेग्युलर पॅसेंजर आहोत, टीचर्स आहोत, म्हणजे माझ्या कलिग्स पण भरपूर बसने प्रवास करतात. त्याशिवाय बरेच असे आकुर्डी स्टेशनला जाणारे पॅसेंजर असतील किंवा एजेड पर्सन असतील तर त्यांना धड उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे किंवा त्या बसमध्ये जे हँगआउट म्हणजे जे हँडल ठेवलेले आहेत ते पकडायला ते पण प्रॉपर नाहीये. ते स्टक आहेत एका दांडीला की त्याने आपण ते मूव्ह करून आपण तिथे पकडून पुढे जाऊ शकत नाही. इव्हन जो गॅप आहे इन बिटवीन की डोअरमधून पर्सन आत गेल्यानंतर जो गॅप आहे तो पण खूपच आहे आणि स्टेप्स पण आहेत त्या वरती चढायला खूप उंच आहेत. तो एक प्रॉब्लेम मी फेस केला. आणि गाडी एवढी फास्ट मूव्ह होते इलेक्ट्रिक की त्याने तो प्रॉपर एखादा माणूस जर वीक असेल किंवा आजारी असेल किंवा एजेड पर्सन असेल की तो प्रॉपर तो तिथे स्टँड आउट होऊच शकत नाही, राहूच शकत नाही, असा प्रॉब्लेम होतो. म्हणजे जर एखादा ब्रेक दाबला ड्रायव्हरने तर तो प्रॉपरली पुढेच निघून जाईल किंवा पडेल किंवा काहीतरी समथिंग विल बी हॅपनिंग रॉंग असं वाटायला लागतं असं. आणि तू कधी गुगल मॅप वगैरे म्हणजे ठीक आहे तू बोललेलीस उबर वापरतेस, तर उबर मध्ये तू काही प्रॉब्लेम फेस म्हणजे उबर समथिंग कधी समहाऊ मला कधी मीटिंग असेल किंवा अर्जंटली मला मॉर्निंग शिफ्टमध्ये जायचं असेल तर मी उबर यूज करते. पण ते उबर यूज करताना असा प्रॉब्लेम होतो की मॉर्निंग टायमिंगला फेअर जास्त दाखवतात आणि इन बिटवीन टायमिंगला फेअर्स कमी दाखवतात. पण मग कधी कधी ड्रायव्हर असं होतं की ते बिझी येतात आणि ऑन टाइम येतच नाही. अशा प्रॉब्लेममुळे तर मग अशा वेळी काय होतो प्रॉब्लेम की उबरचा अशा वेळी की सकाळचे फेअर्स खूप दाखवतात. म्हणजे जवळजवळ म्हणजे नॉर्मली ते 56 किंवा 60 रुपीज असं मी रेग्युलर टायमिंगमध्ये जर 8:30च्या दरम्यान केलं. पण मॉर्निंग जर 7:30ला मी जर बुकिंग केली तर त्यावेळी तर सपोज 75, 70 अबाव 80 असे फेअर्स दाखवतात. मग त्यामुळे असा तो एक प्रॉब्लेम फेस होतो की आपण एवढे पैसे नॉर्मल टायमिंगला घालतोय आणि जर सपोज लवकर जायचं असेल तर एवढे पैसे पे करावे लागतात. तो एक प्रॉब्लेम उबरचा आहे.
आणि कधी असं झालंय का की उबर ड्रायव्हरने फिरवून फिरवून नेऊन फेअर वाढवले? नाही, तसा काही कधी प्रॉब्लेम मी फेस नाही केला. अच्छा, ठीक आहे. म्हणजे एकदा प्रॉब्लेम फेस केला म्हणजे गंगानगरच्या बस स्टॉप पर्यंत सांगितलं तर अगदी थोडे 2 पावलं पुढे घ्यायला सांगितलं तर रिक्षावाले म्हणजे तेच उबरवाले म्हणतात नाही तुमचे फेअर्स वाढतील म्हणून. तो एक प्रॉब्लेम फेस केला म्हणजे माळसा घेतलंय का कधी? हो घेतलेत, त्याने जास्त घेतलेत. म्हणजे 2 पावलं पुढे रिक्षा घ्यायला आम्ही नाही मॅडम जाणार नाही, नाहीतर पैसे वाढतील असे 10 रुपये. 10 रुपये वगैरे वाढतच नाही. नाही पण मग जास्त पैसे ते सांगतातच. अच्छा, तर मग तर तू बोलली बसमध्ये प्रॉब्लेम येतो, तर मी बाकीच्यांकडून पण असं ऐकलंय की तो जो दरवाजा असतो बसचा हम्म. त्याच्यात लोक अडकतात वगैरे मध्ये. हा म्हणजे हा प्रॉब्लेम झालाय जेव्हा जास्त गर्दी असते. म्हणजे सपोज ते कॉलेजची मुलं जो मॉर्निंगचा टाइम असतो आणि हे पावसाळ्याचे दिवस आहेत ते अगदी म्हणजे एक तर इलेक्ट्रिक गाडीला खूप फास्ट म्हणजे स्पीड असते आणि लोक चढेपर्यंत म्हणजे मेन प्रॉब्लेम काय आहे की ते जो ऑपरेट आहे जो दरवाजा ऑपरेट करणार त्याची जी सिस्टीम आहे ती फ्रंट साईडला ड्रायव्हरच्या बाजूलाच आहे म्हणजे ड्रायव्हरच्या समोर आहे. तेच बटन ऑन ऑफ करतात आणि तो दरवाजा क्लोज होतो किंवा ओपन होतो. मग ह्याच्या ऍक्च्युली ऑपरेट म्हणजे ही ऑपरेटिव्ह सिस्टीम आहे ती ऍक्च्युली त्याचे राईट्स ऍक्च्युली कंडक्टरला द्यायला पाहिजे किंवा समहाऊ तुम्ही कुठेतरी इन बिटवीन त्याचे स्विच ठेवायला पाहिजे की जे फ्रंट साईडलाच ठेवलेले आहेत. त्यामुळे त्या जर सपोज लोक असतील म्हणजे गाडीमध्ये खूपच गर्दी असेल आणि मिररमध्ये सुद्धा त्यांना जर त्या पाठच्या दरवाजातलं काही दिसत नसेल आणि जर सपोज तो चुकीने बंद झाला आणि एखादा एजेड पर्सन किंवा समहाऊ किंवा लेडीज असेल किंवा छोटं बाळ असेल छोटी मुलं असतील एक कोणी लेडीज असेल तर ती चढताना तिचा पटकन हात अडकू शकतो किंवा कोणीतरी त्या दरवाजामध्ये अडकू सुद्धा शकतं. इवन दरवाजाचा असा एक प्रॉब्लेम आहे की तो इलेक्ट्रिक असल्यामुळे बटन ऑन ऑफ केल्यानंतर तो दरवाजा बंद होतोय. पण तो दरवाजा असा बंद होतोय की तो स्लायडिंग सारखा दरवाजा नाहीये. म्हणजे एक सिस्टीम अशी आहे की स्लायडिंग सारखा दरवाजा आहे, एक सिस्टीम असा आहे की तो दरवाजा मूव्ह होऊन म्हणजे सर्क्युलेट होऊन तो बंद होतोय. मग त्यावेळी त्याला मूव्ह होण्यासाठी जी स्पेस लागते तेवढ्या स्पेसमध्ये एखादे 2 माणूस त्या स्टेप्सवर उभे राहू शकतात. जेव्हा गर्दी असते तेव्हाची कंडिशन सांगते. पण त्या कंडिशनला सुद्धा तो दरवाजा मूव्ह होण्यासाठी एवढी स्पेस घेतोय की एकदा तर माझा हातच अडकला होता तिथे आणि हात अडकला म्हणजे त्या ड्रायव्हरने दरवाजा बंद केला आणि पाठवून आम्ही एवढं ओरडतोय की दरवाजा उघडा माझा हात अडकलाय. त्यावेळेला म्हणजे एक 2-3 मिनिटानंतर त्या माणसाने म्हणजे ते बटन ऑन ऑफ केलं म्हणजे ते दरवाजा ओपन करण्यासाठी. त्यानंतर तो दरवाजा ओपन झाला. सपोज मी आहोत ते इज इट ओके पण तेथे लहान मुलं असतं किंवा एजेड पर्सन असतं तर प्रॉब्लेम फेस करू शकतात म्हणजे लोकल पब्लिक. आणि मग आता तुझ्या मते बसमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे? बसमध्ये ऍक्च्युली बसच्या टायमिंग मध्ये मला बसमध्ये म्हणजे इलेक्ट्रिकच्या बसमध्ये असं सांगावंसं वाटतं की इलेक्ट्रिक बस एसी आहेत, एसी फुल आहेत म्हणजे गरमीमध्ये इट्स ओके. पण पावसाळ्यामध्ये की एवढं सफोकेशन होतं की दरवाजा क्लोज आहेत, विंडोज ओपन करू शकत नाही पूर्ण टोटली त्या ग्लासेस पॅक आहेत तर ते सफोकेशन होतं. इव्हन दुपारच्या टायमिंगला ऑफकोर्स ऑफिसमधून सुटलेले सगळे पीपल्स असतात लोक असतात आणि मुलं पण लहान मुलं असतात किंवा कुठलेही माणसं असतात म्हणा. पण मग त्या एक तो जो स्मेल येतो त्या स्मेलमुळे आपण जास्त वेळ उभंच राहू शकत नाही. दुसरं म्हणजे तो एसी वापरायचा नसेल तर सपोज विंडो ओपन करण्याची एक कुठली तरी एक म्हणजे सुविधा सिस्टीम असली पाहिजे त्याच्यामध्ये. इव्हन ते बटन ऑपरेटिव्ह सिस्टीम मी म्हटलं इन बिटवीन कुठेतरी बसेसमध्ये अवेलेबल असायला पाहिजे. आणि टायमिंग जर म्हणायचं तर इथे मी सांगते तुम्हाला की जिथे बस स्टॉप आहे तिथे प्रॉपर टाइम नाहीये तो व्हिजिबल झाला पाहिजे. इव्हन गुगलला सर्च केल्यानंतर प्रॉपर टाइम टेबलची इमेज किंवा अपडेटेड इमेज त्यांनी तिथे दिली पाहिजे आपल्याला. कारण आता टेक्नॉलॉजी सिस्टीम आपलं युग आहे तर हे अपडेट होण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि असं कधी झालंय का की बस पंक्चर वगैरे झाले किंवा बसला प्रॉब्लेम? बऱ्याच म्हणजे मी आता गेल्या 2-3 दिवसाची गोष्ट आहे की मी इथे निगडीमध्ये आत्ता अप्पूगरमधून स्कूलमधून मी रिटर्न येत होते आणि त्यावेळी माझी जस्ट बस चुकली आहे 5 मिनिटासाठी म्हणजे स्कूल लेट सुटली म्हणून आणि तीच बस मला पुढे अशी आढळली की ती पंक्चर झाली. मग त्या बसचं पूर्ण पब्लिक म्हणजे जे आकुर्डी स्टेशनचं असेल कॉलेजचे स्टुडंट्स असतील किंवा स्कूलचे स्टुडंट ते पूर्ण पब्लिक दुसऱ्या बसमध्ये की त्या बसची साईज ऑलरेडी लहान आहे
आणि कंडक्टर सांगतात की चला पुढे चला पुढे चला. अरे हाऊ इज इट पॉसिबल? 2 बसचे पॅसेंजर तुम्ही एका बसमध्ये भरताय. सगळ्यांनाच ऑन टाइम घरी जायचे किंवा ऑन टाइम आपल्या ड्युटीवर जायचे किंवा ऑन टाइम जिथे ज्या प्लेसवर जायचे तिथे जायचंय. पण हे कसं पॉसिबल आहे की तुम्ही दोन बसेसचे पॅसेंजर तुम्ही एका बसमध्ये घालताय? मग अशा वेळी तुम्ही काहीतरी त्याला एक अल्टरनेट काहीतरी ऑप्शन ठेवला पाहिजे ना तुम्ही. असं कसं करू शकता असं? मग तुला काय वाटतं, लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन यूज करायला पाहिजे की स्वतःची प्रायव्हेट गाडी असलेलंच परवडेल? पण मी म्हणते दोन्ही सुद्धा पॉसिबल आहे. पण ज्याला व्हेकल ज्याचं स्वतःचं वापरताच येत नसेल तर त्याला ऑप्शन पब्लिक शिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये. आणि जर पब्लिकला ऑप्शन जर PCMC किंवा अशा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे तर हे जर असं प्रॉपर टाईममध्ये किंवा प्रॉपर अशा सुविधांमध्ये जर नसेल तर मग अशा साध्या माणसांनी काय करायचं? ऑप्शनच नाहीये दुसरा. म्हणजे मग पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. हा, इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे असं तरी मला तरी वाटतं. मग तू आता अजून काय म्हणजे आता माझे तर प्रश्न संपले, तर तुझ्या मते अजून काय ऍड ऑन करायला पाहिजे मी, किंवा मी काहीतरी मिस आउट केला असेल जो प्रॉब्लेम ह्या क्वेश्चन्स मध्ये नसेल, असा काही आहे का प्रॉब्लेम? मला वाटतं की हेच इलेक्ट्रिक बस आणि रेग्युलर बस या 2 डिफरन्समध्ये मला असं वाटतं की खरंच गरज आहे का? किंवा छोट्या किंवा लॉंग डिस्टन्स इट इज ओके, किंवा उन्हाळ्यामध्ये समर सीझनमध्ये AC बसेस इज इट ओके, नो प्रॉब्लेम. पण अशा बसेस, व्हेंटिलेटेड बसेस ह्या नॉर्मल सीझनमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये त्यांची गरज आहे. आणि बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम झालाय की मी PCMCच्या म्हणजे ड्रायव्हरला, कंडक्टरला अक्षरशः ओरडलोय आम्ही की इथे आम्ही आता या गर्दीमध्ये खरंच आम्ही उभं राहू शकत नाहीये किंवा मूव्ह करू शकत नाही. पुढे पुढे म्हणजे किती सरकणार? पाठी पण पॅसेंजर आहेत, पुढे पण पॅसेंजर थांबलेत. इव्हन कंडक्टरला तिकीट देण्यासाठी सुद्धा त्याला मूव्ह होता येत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये काहीतरी सोल्युशन आपल्याला गव्हर्नमेंटने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि बसमधलं सिटिंग अरेंजमेंटमध्ये तेच सांगते, इलेक्ट्रिक बसमध्ये की अदर म्हणजे जो नॉन इलेक्ट्रिक बसेस आहेत तिथे सीट्स भरपूर अवेलेबल आहेत. इज इट ओके? इट इज ओके. बट इलेक्ट्रिक बसेसमध्ये सीट्सच कमी आहेत. इव्हन जी स्टँडिंग प्लेस जी उभं राहायला पॅसेंजरला जागा ठेवले ती इट इज ओके, पण ते होल्डिंगसाठी जे हँडल ठेवलेत तेच जर प्रॉपर नाहीये, फिक्स आहेत, म्हणजे ते मुव्हेबल नाहीये. आणि ते ठीक आहे 1-2 असली तर मग 10-12 जणांनी एकाच प्लेसवर कसं काय उभं राहायचं? आणि ऑफकोर्स लेडीज आहेत, जेंट्स आहेत, ते पण सेपरेशन आहे. पण मग ते एकत्र पुढे व्हा सांगितल्यावर मग कसं उभं राहायचं कसं? हा एक मुळात प्रॉब्लेम आम्ही लेडीज. आणि बसमध्ये जे बोर्ड असतात ना की हा स्टॉप आलाय, ते चालू असतात का? नाही, ते तर कधीच नसतं. प्रत्येक वेळी ते सुस्वागतम नेक्स्ट स्टॉप. म्हणजे मी जरी आतापर्यंत प्रवास केलेला त्या बसमध्ये कधीच नव्हतं. म्हणजे असा प्रॉब्लेम झाला की ड्रायव्हर असे ओरडतात, तुमचा स्टॉप आलेला तुम्हाला माहिती नाही का? म्हणजे इव्हन आम्ही रेग्युलर पॅसेंजरवर इट इज ओके, पण जे नवीन आहेत पॅसेंजर त्यांना जर माहिती नसेल तर ते अवेलेबल पाहिजे ना की हा बसेस आहे. म्हणजे तो कंडक्टर सांगेपर्यंत वेळ, किंवा कंडक्टर जर जो बिझी असेल तिकीट देईपर्यंत, आणि त्याला जर माहितीच नसेल त्या पॅसेंजरला मला उतरायचं आहे, हा पुढचा स्टॉप सपोज कुठला तरी XYZ स्टॉप आहे, जर तुम्ही सांगितलंच नाही तर तो पॅसेंजर उतरणारच कसं नाही. आणि मग ड्रायव्हर ओरडतो की हा मॅडम तुमचा बस स्टॉप आला, सर तुमचा बस स्टॉप आला, तुम्हाला समजत नाही का? अरे कसं काय पॉसिबल आहे? असं कसं समजणार आहे माणसांना? मग पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा जो स्टाफ आहे, म्हणजे ड्रायव्हर किंवा कंडक्टर असो, तो फ्रेंडली असतो, कोऑपरेटिव्ह असतो की खूप रूड बिहेव करतो? डिपेंड ऑन मॉर्निंग टाइम ते जरा नॉर्मल असतात, पण दुपारच्या टायमिंगला तर त्यांचं हायपरटेन्शन जास्तच वाढलेलं असतं. असं मी बराच वेळा फेस केलेलं आहे. अच्छा, कधी त्यांनी मिसगाईड वगैरे केलंय का तुम्हाला, किंवा मिस इन्फॉर्मेशन दिली आहे का? नाही, मिसगाईड नाही. म्हणजे मी जेव्हा बसेस टायमिंग, मी जेव्हा न्यूली बस जॉईन केली त्यावेळी मला टायमिंग पाहिजे होतं, तर मी ड्रायव्हरला कंडक्टरला विचारलं तर त्यांनी सांगितलं. म्हणजे असं काही मी कधी प्रॉब्लेम नाही फेस केला. अच्छा, ठीक आहे मग. ओके, थँक्यू.